किती भारी फोटो येते बघा इकडे. मेन लाईन आहे त्यामुळं गर्दी राहते आणि याच रस्त्याने प्रवासी येते, याच रस्त्याने फक्त येते जाते. बरोबर बस स्टँडला रस्ता जाते. नक्की दर्शन झालं आहे अंबाबाईचं आणि आता निघालो घरी पटापट. लवकर आलं मस्त असं दर्शन झालं आणि आता घरी जाऊन पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचं आहे. आणि आता जाणार आहे घरी. दिदी सगळे आलो होतं सगळं. परत उशीर आलं तर लईच गर्दी राहते. आज मंगळवार आहे. काय झालं? हां हां मग तेच म्हणले तिथे ती काळेचं लाडू घेतलं का नाही वरतं नाही आता. तर हे बघा प्रसादाची दुकानं सकाळची गर्दी आहे त्यामुळे. प्यायचं का चहा घेऊ का? मग काय खायचं? तिखट खायचं. तिखट काय एवढं सकाळ सकाळ काय हॉटेल चालू कुरकुरे न काय पिठवडा त्यानंच मग खायला ते तिथे जाते. ते जायचं होतं ते जर मालक असायचं ना आता आला असेल कामाला अजून नाही काय. तर दिदीला भूक लागली आहे सकाळचं आणि नाश्ता करायचा आहे. नाश्ता काय नाही त्याजवळ त्यापेक्षा घरी जाऊ. आणि का पेढा खायचा खायचा का काय पेढा नको मग का हो काय घ्यायचं का इकडं पलीकडं भाजी मार्केट आहे. सकाळचं भाजी पिशवी आहे. कोथिंबीर आहे. आपण गेलेलो का नाही ती सकाळचं भाजी मार्केट राहते. परत नाही येतील आपण जायचं जातो तर नेहमी काल न्यायला पाहिजे म्हणलं उद्या सकाळी येणार आहे ताजी ताजी भेटेल. तर शुभ सकाळ सर्वांना मस्त असं आता दर्शन झाले आहे अंबाबाईचं. आणि आता वर इकडं भरपूर गर्दी आहे. मंगळवार आहे तरी लई लवकर आलेलो आम्ही. पहाटे 5 वाजता आलेलो. मस्त कुंडामध्ये आंघोळी केल्या सगळ्यांनी आणि दर्शन घेतलं आणि चालू इकडं. आता जायचं घरी थोडंसं खरेदी करायची चालू आहे. हे बघा असं वातावरण आहे आजचं तुळजापूरमधलं सकाळची. गर्दी कायम चालूच असते इथं. कधी गर्दी कमी नसते. 12 महिन्याची गर्दी राहते. चला तर दर्शन घेऊन आज निघालोय आता घरी. छान दर्शन झालं. बऱ्याच दिवसापासून यायचं होतं पण यायचं काही झालंच नाही. काही ना काही कारणाने पुढं जात गेलं येण्याचं. आज योग आला. आज आलो दर्शन घेतलं मस्त अशा कुंडामध्ये आंघोळी केल्या आणि आता निघालोय घरी. चला तर नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून.